पात्र ठरले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून घसरून थेट 1,65,66,164 वर आली. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर पडल्या. लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. मोठी बातमी या ठिकाणी असणार आहे, कारण की केवायसी नंतर लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 1 कोटी लाभार्थ्यांचा 1500 रुपयाचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद झालेला आहे. याबद्दलची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आता इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी का अपात्र झाला, तर त्याचं कारण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर आताच सबस्क्राईब करा. तर बघा, इथे 92 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी जे आहे ना, हे वगळले गेलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विविध कारणांमुळे सुमारे 92.10 लाख लाभार्थी योजनेतून वगळले गेले आहेत. यामध्ये ई-केवायसी पूर्ण न केलेल्या 62 लाख महिला सर्वात जास्त आहेत. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणीने इथे केवायसी केलेली नव्हती, आता त्याचं विविध कारण हे जे असू शकतं, जसं की तुमच्या मोबाईलवर लवकर OTP आला नाही, त्यानंतर सर्व्हर डाऊन होतं, अशा खूप सारे प्रॉब्लेम तेव्हा ई-केवायसी करताना आलेले होते. परंतु त्या सुद्धा लाडक्या बहीण ज्या आहे ना, ते इथे अपात्र झालेले आणि जवळजवळ 62 लाख लाडक्या बहिणी ज्या आहे ना, त्या इथे अपात्र इथे केवायसीमुळे इथे झालेल्या आहेत. त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या 16 लाख ज्या महिला आहे ना, त्या सुद्धा इथे अपात्र या ठिकाणी ते करण्यात आलेले आहेत. तसेच ई-केवायसी दरम्यान स्वयं घोषणाद्वारे शासकीय कर्मचारी असल्याचं समोर आलेल्या जवळजवळ 4.42 लाख लाभार्थी आहेत. तसंच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 3.60 लाख महिला इथे या ठिकाणी निदर्शनात आलेल्या आहे. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेले 2.50 लाख तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 1.80 लाख महिला इथे वगळण्यात आलेल्या आहेत. बघा, या ठिकाणी जे आहे ना, इथे खूप क्लिअर या स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता काय होतं बघा, कधी कधी आपलं जे वय आहे ना, हे मागच्या वर्षी 64 होतं आणि आता यावर्षी आपलं जे वय 65 जर झालं, तर आपल्याला योजनेतून जे आहे ना, ते वगळण्यात येतं. त्यानंतर काही कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ना, हे मागच्या वर्षी कमी होतं, परंतु यावर्षी जर वाढलं तर त्याचं सुद्धा तुम्ही ते अपात्र या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा इथे लक्षात घेणं इथे खूप गरजेचं असणार आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर पडताळणीनंतर 1.70 लाख आणि शासकीय कर्मचारी म्हणून इथे ओळख पटलेल्या 8,000 लाभार्थ्यांचाही या ठिकाणी इथे समावेश या ठिकाणी इथे करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे जवळजवळ 92 लाख ज्या लाडक्या बहिणींना त्या इथे अपात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहे, तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.